पंतप्रधान मोदींकडून अहमदाबाद येथील विमान दुर्घटना स्थळाची पाहणी, दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांचीही केली विचारपूस, सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांचीही केली विचारपूस। दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचे कारण समोर येणार, विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवला, दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू। विमान अपघातात बांसवाडा जिल्ह्यातील 5 जणांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त। डॉक्टर कोमी व्यास पती मुलांसह लंडनला जात होत्या, विमानात बसण्यापूर्वीचे सेल्फी आणि व्हिडिओ समोर। माजी मुख्यमंत्री विजय रुपानींसाठी 1206 अंक सुदैवी आणि दुर्दैवीही ठरला। अंक सुदैवी असल्याची रुपानींची आयुष्यभर भावना, 1206 अंकाबद्दल रुपानी भरभरून बोलायचे, रुपानींच्या मित्रांनी आठवणी जागवल्या। एअर इंडियाचे तिकीट दर कमी, अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर तिकिटांचे दर कमी। बोईंग कंपनीची तज्ज्ञांची टीम विमान अपघाताचा तपास करणार, एअर इंडियाचं अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचं असल्याने बोईंग कंपनी तज्ज्ञांची टीम भारतात पाठवणार। भूमी चौहानचं कालचं विमान AI-171 चुकलं, विमान चुकल्यानं भूमी चव्हाणचा प्राण वाचला, चेक इन गेटवर 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यानं विमान चुकलं। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पायल खटिकचा मृत्यू, पायल खटिक लंडनमध्ये तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जात होती, पायलच्या वडिलांची प्रतिक्रिया। अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकूण 265 नागरिकांचा मृत्यू, विमानातील 241 प्रवाशांसह विमान कोसळलेल्या परिसरातील नागरिकांचा देखील मृत्यू। प्रवासी विमानात होते 242 प्रवासी आणि कर्मचारी, त्यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक। विमानात 242 नागरिक, 230 प्रवासी तर 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर असल्याची DGCA कडून माहिती समोर। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पायलट सुमित सभरवालचा मृत्यू, सभरवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर, आमदार दिलीप लांडेंनी घेतली सभरवाल कुटुंबाची भेट। बदलापुरातील रहिवासी दीपक पाठकचा विमान दुर्घटनेत मृत्यू, दीपक पाठक एअर इंडियाचा क्रू मेंबर असल्याची माहिती। विमान अपघातात पंढरपुरातील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू, महादेव पवार आणि पत्नी आशा पवार यांचा मृत्यू, मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी निघालेल्या आई-वडिलांचा मृत्यू। अपघातग्रस्त विमानामध्ये नागपूरची यशा कामदार, यशा कामदारचं लग्न अहमदाबादमधील मोठा कुटुंबात झाल्याची माहिती, विमानाच्या यादीत 74 क्रमांकावर यशा कामदारचं नाव। इराण-इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियाची 16 विमाने वळवली, मुंबईहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान परत मुंबईत बोलावलं, उड्डाणानंतर 2 तासांनी एअर इंडियाचं AIC-129 विमान मुंबईत बोलावलं। विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील रोशनी सोनघरेचा मृत्यू, रोशनी विमानातील क्रू स्टाफ, निधनाने संपूर्ण डोंबिवलीत शोककळा। पनवेलच्या न्हावामधील एअर होस्टेस मैथिली पाटीलचा अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत मृत्यू, मैथिलीचा मृतदेह अद्याप सापडला नाही, आमदार महेश बालदी यांनी कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट। अहमदाबादच्या अपघातात इरफान शेखचा मृत्यू, इरफान शेख पिंपरी चिंचवडचा रहिवासी, इरफानचा मृतदेह मिळण्याची कुटुंबियांची मागणी। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना पूर्ण, कोरोनाची स्थिती नियंत्रणात, काळजी करण्याची गरज नाही, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। भाजप सोडून कुणाशी युती करण्यास शरद पवार तयार, काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघात भाजपची ताकद वाढली, राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, पक्षप्रवेशामुळे युतीत धुसफूस असल्याच्या चर्चांना उधाण। उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलवलं तर नक्की जाईल, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य। नांदेडमध्ये प्रहार पदाधिकाऱ्यांचं आंदोलन, प्रहार पदाधिकाऱ्यांचे तहसील कार्यालयाजवळ आंदोलन, बच्चू कडूंच्या आंदोलनाला प्रहारचा पाठिंबा। बच्चू कडूंची तब्येत खालावली, डॉक्टरांसह शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा बच्चू कडूंना सलाईन घेण्याचा सल्ला, मात्र मागण्या पूर्ण न होईपर्यंत औषधे न घेण्याचा बच्चू कडूंचा निर्धार।
बच्चू कडूंच्या आंदोलनातील लोकांची प्रकृती बिघडल्याने 5 लोकांना रुग्णालयात हलवलं. 2 उपोषणकर्त्यांवर जागेवर सलाईन लावून उपचार सुरू. नाशिकमधील शेतकऱ्याने भाकरीवर आणि कांद्यावर काढला बच्चू कडूंचा फोटो. भाकरीवर बच्चू कडू उपोषण करतानाचं रेखाटलं चित्र. मंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत मागण्यांसंदर्भात बच्चू कडूंची ऑनलाईन बैठकीत ठोस आश्वासन न मिळाल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम. भंडारा जिल्ह्यात प्रहारच्या वतीनं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. सरकारने तत्काळ मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. अहिल्यानगरमध्ये जामखेड तहसील कार्यालयात प्रहारच्या कार्यकर्त्यांचं अर्धनग्न आंदोलन. बच्चू कडूंच्या आंदोलनाची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांना प्रहार कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके बच्चू कडूंच्या भेटीला. मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी घेतली बच्चू कडूंची भेट. मनसेचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. परभणी जिंतूर तालुक्यात काँग्रेसचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. काँग्रेस कमिटी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याचं निवेदन. छत्रपती संभाजीनगरात तहसीलदार कार्यालयाबाहेर प्रहार कार्यकर्त्यांचं अर्धनग्न आंदोलन. तहसीलदारांच्या खुर्चीवर साडी चोळी ठेवून सरकारचा निषेध. बच्चू कडूंच्या अन्नदान आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन. बच्चू कडूंचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन 15 जूनला होणार. विमान दुर्घटनेमुळे प्रहार संघटनेचा निर्णय. पुण्यातील 75 आरोग्य केंद्रात ऑपरेशन थिएटर आणि लेबर रूम तयार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या उद्घाटन. पुण्याच्या भोरमध्ये 23 अंगणवाडी सेविका आणि 19 मदतनीस महिलांना नियुक्तीपत्राचं वितरण. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप. यवतमाळमध्ये बाभुळगाव इथे प्रहारच्या कार्यकर्त्यांचं बेंबळा धरणात जलसमाधी आंदोलन. बच्चू कडूंच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांचं आंदोलन. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदी गुलाबराव वाघ यांची नियुक्ती. जिल्हाधिकारी कार्यालयात जल्लोषात सत्कार. पांडुरंगाच्या दरबारी सर्व एकसमान, कोणालाही व्हीआयपी दर्शन मिळणार नाही. मुख्यमंत्री वगळता इतर मंत्र्यांच्या ताफ्याला नो एंट्री. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना. नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाणांनी केली केळीच्या नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. एकरी 75,000 रुपये मदतीची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये मूलभूत सुविधांसाठी रेणापूर शहरातील नागरिक आक्रमक. नगरपंचायत कार्यालयासमोर काँग्रेस आणि नागरिकांचं जागरण गोंधळ आंदोलन. इचलकरंजीत महापुराच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी भाजपचं प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन. पंचगंगा नदी घाटात जलसमाधी आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात चंदगड विधानसभा क्षेत्रात आमदार शिवाजी पाटील यांची आढावा बैठक. विकास कामांमध्ये कमी पडू न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. कांदिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या 2 गटात राडा. आशिष शेलारांची गाडी निघत असताना 2 गट भिडले. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. पुण्यात महापालिकेची अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई. नोटीस देऊन देखील संबंधितांनी अतिक्रमण न हटवल्याने पालिकेकडून कारवाई. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाण तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती. निलेश चव्हाणची शनिवारी कोठडी संपणार. कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करता येणार. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची माहिती. रायगड जिल्ह्यातून निघालेली पंढरपूर यात्रा संपन्न. यात्रेत वारकरी, परंपरेची झलक, भक्तीचा देखील मेळ. पुण्यात मनसेचं परप्रांतीय संचालकाविरोधात आंदोलन. मराठी महिलेवर अत्याचार करणाऱ्या कारवाईची मागणी. परप्रांतीय सूरज शर्माच्या अटकेच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन. नागपुरात हेलिकॉप्टरचा कारखाना होणार. महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यात झाला करार. हेलिकॉप्टर कारखान्यासाठी 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. चक्क 5वीतल्या मुलीचा तासाभरात 2 वेळा विवाह. बीडमधील धक्कादायक प्रकार समोर. मुलींच्या पालकांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल.
प्रभाग रचनेची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार. प्रभाग रचनेची प्रक्रिया 9 टप्प्यांमध्ये होणार. ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता. सोलापुरात आगामी पालिका निवडणुका 2011ची लोकसंख्या आणि 2017च्या प्रभाग रचनेनुसार होणार. 2 दिवसात प्रभाग रचना अंतिम करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू होणार. शनी शिंगणापूर देवस्थाननं 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत दाखवला घरचा रस्ता. मुंबईतील गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा रस्त्यांवर. खासगी कंत्राटदार कचरा रात्री रस्त्यावर टाकून देत असल्याचं निदर्शनास. कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. पुण्यातील रस्त्यांची कामं अपूर्णच. मुदत संपल्यानंतरही रस्त्यांची कामं सुरूच. रस्ते पूर्ववत न झाल्याने नागरिक मात्र हैराण. मालेगावात बकरी ईदनंतर डायरियाची 7 दिवसाला 100हून अधिक रुग्णांची नोंद. दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे डायरियाचा फैलाव. जालन्यात आष्टी इथे 1357 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुलांचं मंजुरी पत्र वाटप. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पत्र वाटप. यवतमाळमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनचं उद्घाटन. कर्करोगासंदर्भात आढळलेल्या 3 संशयित रुग्णांवर मोफत उपचार होणार. गोंदियातील 2 तरुण निघाले सायकलने पंढरपूरला. हरिनामाचा गजर करत सायकलची स्वारी. नागपूर विमानतळाजवळ 63 उंच इमारती. विमान उतरवताना या इमारतींचा अडथळा. विमानतळ प्राधिकरणाची इमारतीच्या मालकांना नोटीस. अहमदाबादमधील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर. सांगलीच्या मिरजमध्ये एनडीआरएफ कडून पोलीस आणि रेस्क्यू टीमला प्रात्यक्षिक आणि बचाव कार्य प्रशिक्षण. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत पाल्यांना पाठवणाऱ्या कुटुंबांची पाणीपट्टी घरपट्टीत सूट देण्याची घोषणा. शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी जरांडी ग्रामपंचायतीचा निर्णय. पीओपी मूर्तीवरील बंदी न्यायालयाने उठवल्याबद्दल इचलकरंजीत जल्लोष. कुंभार समाजाने केला आनंदोत्सव साजरा. बुलढाण्यात 16 जून रोजी लोकशाही दिन साजरा केला जाणार. महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. चंद्रपुरात इराई नदी खोलीकरणाच्या 2ऱ्या टप्प्याचं काम सुरू. पहिल्या टप्प्यात रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत 2400 मीटरचं खोलीकरण पूर्ण. कामात 70 TCM गाळ उपसा. 118 शेतकऱ्यांना 17,000 ब्रास गाळ वाटप. नाशिकच्या सिडको परिसरात उद्या जलशुद्धीकरण केंद्रावरील महावितरणच्या दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद असल्याने पाणी पुरवठा देखील खंडित. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालकांची सरप्राईज चेकिंग मोहीम. 16 रिक्षा चालक मद्यधुंद अवस्थेत. दंड प्रलंबित असलेल्या 12 रिक्षा जप्त. 146 चालकांना 1,80,000चा दंड. पुणे रेल्वेच्या तत्काळ तिकिटामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वेकडून योजनेत बदल. ई तिकीट आरक्षणासाठी रेल्वेकडून आधार कार्ड अनिवार्य. अमरावतीच्या मेळघाटमध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आमदार केवलराम काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पैठण तालुक्यात मागील 24 तासात 237 मिलीमीटर पाऊस. पाचोडमध्ये 358 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. आज कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी. पुणे शहरासह जिल्ह्यात 4 दिवस येलो अलर्ट. आजपासून अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. पुण्यात रात्री मुसळधार पावसामुळे ओढे तुडुंब. नवले ब्रिज जवळच्या ओढ्यातून एक महिला गेली वाहून. नाल्यात पाणी वाढल्याने 65 वर्षीय महिला वाहून गेली. मनमाड शहर परिसरात पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप. सखल भागातही साचलं पाणी. इंदापुरात निमगाव केतकी परिसरात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट आणि इतर फळबागांचं नुकसान. सोलापूरमध्ये जोरदार पावसामुळे 2 गावांचा संपर्क तुटला. सार्वजनिक बांधकाम विभागाने कागदोपत्रात पुलाचं काम अडवल्याचा ग्रामस्थांचा आरोप.
रत्नागिरीत मुसळधार पावसानंतर धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा प्रवाहित. मंदिराच्या बाजूने जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो. धबधब्याचं दृश्य कैद. वसई विरारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.